सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत नारळाचे पेढे. आणि तुम्ही पाहू शकता किती मऊसूत असे हे नारळाचे पेढे दिसत आहेत. आणि हे खायलाही खूप सुंदर लागतात आणि हे खूपच टेस्टी बनतात. तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय केली आहे का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर नारळाचे पेढे बनवण्यासाठी मी इथे सर्वप्रथम कोकोनट मिठाई मिक्स म्हणजेच खोबरं खिसलेलं विकत भेटतं तो मी इथे एक पुडा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर खोबरं असेल तर तुम्ही ते खिसूनही वापरू शकता. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक नक्की करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि तुम्ही ते पाहू शकता खोबऱ्याचा केस किती मऊसूत आहे. आणि मी इथे 2 वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, परंतु तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे खोबऱ्याचा खीस घेऊ शकता. आणि तुम्ही ते पाहू शकता मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. 2 वाटी खोबऱ्याच्या खिसाला मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. आणि मी थोडीशी वरसुद्धा टाकणार आहे, कारण आमच्या घरात सर्वांना गोड खायला खूप आवडतं. आणि त्यानंतर मी इथे 1 वाटीच दूध घेतलेले आहे. आणि हे दूध साईसोबतच आहे, कारण साई टाकली तर खूप चांगली टेस्ट येते. परंतु ते दूध खूपच कमी पडत होतं, म्हणून मी अजून 1 वाटी इथे दूध घेतलेलं आहे. तर मी इथे साधारणपणे 2 छोटी वाटी दूध घेतलेलं आहे. आणि आता हे मिक्सरला लावून घ्यायचं, परंतु आमच्याकडे लाईट नसल्यामुळे मी हे मिश्रण डायरेक्टच कढाईमध्ये घालत आहे. आणि त्यानंतर ते मिश्रण एकदम मीडियम गॅसवरती नीट हलवून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यातली सर्व साखर विरघळेल. आणि ज्यामुळे आपल्याला त्याचे नीट पेढे बनवता येतील असं मिश्रण इथे बनवायचं. आणि तुम्ही कधी नारळाचे पेढे खाल्लेत का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याच्यामध्ये मी अजिबात ऑइल वापरणार नाही. ही रेसिपी खूपच हेल्दी आहे आणि तुम्ही हे डाएट फूड म्हणूनही खाऊ शकता. तर आता मी हे मीडियम गॅसवरतीच पूर्ण सारण बनवणार आहे. आणि तुम्हाला जर अशी कोणती गोष्ट वाटत असेल की ती मी माझ्या रेसिपीजमध्ये बदलावी तर तीही कॉमेंट करून नक्की सांगा. तर आता इथे सर्व सारण घट्टसर झाल्यानंतर मी एका पितळीमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि तुमचं जर नारळाच्या पेढ्याचं मिश्रण जर खूपच पातळ असेल तर तुम्ही पुन्हा एकदा कढईमध्ये ठेवून ते पुन्हा एकदा घट्टसर बनवू शकता. माझं थोडंसं पातळ होतं, त्यामुळे मी इथे अजून थोडंसं घट्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर मी इथे एका पितळीमध्ये काढून वाटीने सर्व बाजूंना असं पसरवत आहे. आणि मी इथे पितळीला तेल लावलेलं होतं. आणि तुम्ही आता इथे या मिश्रणाच्या वड्याही करू शकता, म्हणजेच नारळाच्या वड्या बनतील. आणि मी याच्यावरती ड्रायफ्रूट्सही ॲड केलेले आहेत. आणि हे मी रात्रीचं शूट केलं आहे, त्यामुळे तुम्हाला नीट दिसत नसेल. तर तुम्ही ते पाहू शकता मी ड्रायफ्रूटही ठेवलेले आहेत. आणि आता थोडंसं एकदम दाबून घ्यायचं आणि तुम्ही ते चाकूने सुद्धा कट करू शकता तुम्हाला जर वड्या करायच्या असतील तर. परंतु मी हे वड्यासाठी मिश्रण बनवलेलं नाही, त्यामुळे मी इथे पेढेच बनवणार आहे. तर इथे मी छोटीशी गोळी घेतलेली होती आणि त्याला गोल आकार देऊन त्याच्यावरती ड्रायफ्रूट ठेवायचे. आणि तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती पाहायला आवडेल हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पाहू शकता किती सुरेख असं दिसत आहे. आणि तुम्हाला जर हे खूप जास्त दिवस ठेवायचं असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. आणि हे लहान मुलांना तर खूप आवडतं. आणि ही रेसिपी खूप हेल्दी आहे. आणि खूप सारे लोक डाएटही करतात, तर त्याच्यामध्ये क्रेविंग्सला ही रेसिपी खायला ही खूप छान आहे. आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि नेक्स्ट रेसिपी कोणती पाहिजे हे लगेच कॉमेंट करा.